नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं व्ही-सी-सी ट्युटोरियलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण पूर्ण आपला जो संभाव्यता हा चॅप्टर होता तो कंप्लीट केला होता. या लेक्चरमध्ये आपल्याला एक नवीन चॅप्टरची सुरुवात करायची आहे, ज्याचं की नाव आहे सांख्यिकी. हा चॅप्टर गणित भाग 1 मधला आहे. बरोबर आहे. बऱ्याच जणांना त्याची ओळख पण असेल, 8वी 9वीला बघितलं पण असेल सांख्यिकी. पण मग आता आहे काय बरं 10वीमध्ये सांख्यिकी, त्याच्यामध्ये आहे काय आपल्याला दिलेलं? तर लक्षात ठेवा, हा जो सांख्यिकी चॅप्टर आहे हा आता तुम्हाला 10वीला आहे, पण तुम्ही ऑलरेडी याची जी ओळख आहे ती 8वी 9वीला बघितलेली. सो सांख्यिकीमध्ये काढतात काय बरं? मध्य, मध्यक, बहुलक वगैरे. बरोबर आहे. आता याचा वापर कुठं होतो? सो अगोदर काय करूया आपण थोडंसं या चॅप्टरचा ओव्हरव्ह्यू बघू की याच्यामध्ये आहे काय. सो सगळ्यात अगोदर बघा की पहिला जो सराव संच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मध्य काढायचं आहे. दुसरा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मध्यक काढायचं आहे. तिसरा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बहुलक काढायचं आहे. चौथा जो सराव संच आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ग्राफ काढायचा आहे. ठीक आहे. आलेख काढायचा आहे, स्तंभ आलेख वगैरे. पाचव्यामध्ये पण तुम्हाला आलेखच आहे. ठीक आहे. आणि सहाव्यामध्ये तुम्हाला चार्ट दिला जाईल, त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं, त्याचा पाय डायग्राम काढायची. सो अशा प्रकारे तुमचे 6 सराव संच आहेत. सो हे 6 सराव संच आपण एक एक करून घेऊया. सो पहिल्यांदा सराव संच पहिला जो आहे त्याच्यामध्ये मध्य काढायचा आहे आणि मध्य काढण्याचे 3 प्रकार आहेत. ठीक आहे. मध्य काढण्याचे किती प्रकार आहेत? 3. सो आपल्याला ते तिन्ही प्रकार बघायचे कोणते कोणते आहेत, कसे कसे आहेत. पण त्याच्या अगोदर आपण या सांख्यिकी चॅप्टरचा वापर काय असतो, कशासाठी केला जातो, नेमका याचा यूज काय आहे, ॲप्लिकेशन्स काय आहेत, उपयोजन काय, आपण याच्याबद्दल थोडीशी 1-2 मिनटं चर्चा करू. ठीक आहे. सो ॲक्च्युली याचा वापर कशासाठी केला जातो बघा की तुम्ही जर बघितलं असेल तर खूप सारे रिसर्च वगैरे असतात. ठीक आहे. त्या रिसर्चमध्ये म्हणजे जसं की तुम्हाला आता नाही कळणार, पण भविष्यामध्ये तुम्ही 11वी 12वी नंतर ज्यावेळेस तुम्ही सायन्स वगैरे घेतला असेल किंवा अजून कुठला विषय घेतला असेल, मग त्याच्यामध्ये अर्थशास्त्र असेल, ठीक आहे, भूगोल असेल किंवा तुमचं फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, मॅथमॅटिक्स असेल, कुठला तरी विषय असेल, तर त्या विषयामध्ये भविष्यामध्ये जर तुम्ही रिसर्च वगैरे केला, म्हणजे जर तुम्ही संशोधन केलं, तर त्याच्यामध्ये या विषयाचा जास्त वापर होतो. याच्यावरून तुम्हाला काय करावं लागतं, मध्य, मध्यक, बहुलक वगैरे वापर करून तुम्हाला त्याला सोडवावं लागतं. आता ॲक्च्युली याचं उदाहरण घेऊया आपण एखादं. तर रिसर्च म्हणजे नेमकं काय असतं? ठीक आहे. त्याचं संशोधन करताय म्हणजे काय, की कुठल्या तरी एखाद्या गोष्टीचा तुम्ही शोध लावताय. सो शोध लावताय म्हणजे तुम्ही फक्त एकदा केलं, म्हणजे ती गोष्ट समजा तुम्ही एकदा तयार केली आणि तुम्ही सांगितलं की नाही हां मी अशी अशी गोष्ट केली. समजा फॉर एक्झाम्पल आपलं शेती वगैरे आहे, त्याच्यासाठी एखाद्या झाडासाठी तुम्ही काहीतरी एखादं खत वगैरे बनवलं आणि ते बनवल्यानंतर झाडाला टाकल्यानंतर एखाद्या झाडाला टाकलं आणि ते वाढलं आणि तुम्ही सांगितलं की आम्ही संशोधन केलं, तर तसं नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या दिवसामध्ये, खूप साऱ्या वेगवेगळ्या दिवसामध्ये, जसं उन्हाळा आहे, हिवाळा आहे, पावसाळा आहे, सगळ्या दिवसामध्ये त्याच्यावर ट्राय करावं लागतं. त्याला पाणी किती द्यायचं, खत किती द्यायचं, हे सगळे प्रकार तुम्हाला बघावे लागतात. म्हणजे एखादी गोष्ट तुम्हाला वारंवार करून बघावी लागेल, सारखी गोष्ट करून बघावी लागेल. मग सारखी केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की किती नंतर म्हणजे किंवा कोणत्या गोष्टी केल्यानंतर तुम्हाला सरासरी त्याचं उत्तर काय भेटायला लागले. सो त्याला तुम्ही काय म्हणणार, त्याला म्हणणार तुम्ही संशोधन. म्हणजे संशोधन म्हणजे काय, थोडक्यात कुठल्या तरी गोष्टीचा शोध लावतोय तर त्याच्यावर परत परत सारखी प्रक्रिया केली तुम्ही आणि तुम्हाला त्याच्यातून काहीतरी एक आउटपुट भेटलं, एक ठराविक उत्तर भेटतंय. म्हणजे खूप वेळेस केलं आणि तुम्हाला एकच भेटायला लागलं उत्तर, तर तुम्ही त्याचं काय काढू शकता, तुम्ही त्याचं मध्य, मध्यक, बहुलक वगैरे काढून बघू शकता. ठीक आहे. म्हणजेच सरासरी वगैरे काढून बघू शकता. तर आता आपल्याला काय करायचं बघा, तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे की याच्यामध्ये हा जो सांख्यिकी चॅप्टर आहे, या चॅप्टरमध्ये आपल्याला पहिल्यांदा बघायचं काय बघा, तर पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे, पहिल्यांदा आपल्याला काय बघायचं बघा, तर त्याचं सूत्र नेमकं असतं काय, जसं 8वी 9वीला मी म्हटलं ओळख आहे तुम्हाला, हे जे सिम्बॉल असतं याला समेशन म्हणतो आपण. बरोबर आहे. आणि याचा वापर कशासाठी होतो, याचा वापर बेरीज करण्यासाठी होतो. ठीक आहे. म्हणजे खूप साऱ्या संख्यांची तुम्हाला बेरीज करायची असेल तर त्याचा वापर केला जातो. आता जनरली तुम्ही 8वी 9वीला मध्य काढलं कसं बरं, तर तुम्ही समजा एखाद्या क्लासमध्ये गेलात, बरोबर आहे, आणि त्या क्लासमधल्या मुलांची तुम्हाला काहीतरी उंची विचारली किंवा 10 मुलं आहेत, 10 मुलांचं तुम्हाला वजन विचारले आणि तुम्हाला सांगितलं की त्यांचं सरासरी वजन काय आहे, तर तुम्ही काय करणार बरं, तर तुम्ही त्या सगळ्या मुलांचे 10 मुलांचे वजन लिहिणार आणि त्या वजनांची बेरीज करणार. कुणाचं 2 किलो असेल, कुणाचं 3 किलो, कुणाचं 8 किलो, कुणाचं 10 किलो. बरोबर आहे. त्या सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. आणि किती मुलं होते बरं त्या क्लासमध्ये, किती मुलांचं घेतलं बरं तुम्ही वजन, 10, तर त्याला 10ने भाग द्यायचा. ठीक आहे. सो हे जे असतं हे बेरीज केली म्हणजेच काय, त्याला सिम्बॉल जे दिले आपल्याला समेशन दिले. समेशन म्हणजे काय असतं, बेरीज करणं. म्हणजे त्या जेवढ्या संख्या दिल्या तेवढ्या संख्याची बेरीज करणं. आता हा ॲक्च्युली जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला तुमचा आताचा नाही आहे, हा फॉर्म्युला तुमचा
म्हणजे दहावीचा जो मध्य काढायचा आपल्याला सरळ पद्धत त्याचा फॉर्म्युला आहे. पण तुम्ही फक्त असं हे चिन्ह 8वी 9वीला बघितलेलं आहे, त्याला म्हणतात समेशन. सो त्याची आपण ओळख बघतोय. त्याची ओळख काय, तर ते बेरीज करण्यासाठी वापरलं जातं. ठीक आहे. सो 10वीपर्यंत तुम्ही मध्य कसं काढलं कळालं. तुम्हाला काहीतरी एखाद्या संख्या दिल्या, 5 संख्या दिल्या आणि सांगितलं त्याचं मध्य काढा, तर काय करता तुम्ही, त्या 5 संख्यांची बेरीज भागिले काय करतात 5. बरोबर आहे. म्हणजे 5 संख्यांची बेरीज म्हणजे काहीतरी असेल, त्या संख्या कशाबद्दल सांगितल्या असतील, त्यांच्या उंचीबद्दल, त्यांच्या वजनाबद्दल, त्यांच्या अभ्यासाबद्दल, कशाबद्दल तरी त्या 5 संख्या दिल्या असतील. सो तेवढ्या संख्यांची बेरीज त्याला भागिले 5. जर 100 संख्या असतील तर 100 संख्यांची बेरीज भागिले 100. पण आता 100 संख्या इथं काढायचं म्हणलं तर मग लय वेळ जाईल. बरोबर आहे की नाही. जर समजा तुम्हाला 100 संख्या सांगितली तर तुम्ही 100 संख्यांची बेरीज करत गेलात तर तुम्हाला वेळ भरपूर जाईल. मग याच्यासाठी जो 10वीचा मध्य, मध्यक आणि बहुलक आहे, ठीक आहे, याचा वापर करून तुम्ही मध्य पण काढू शकता, मध्यक पण काढू शकता आणि बहुलक पण काढू शकता. म्हणजे ॲक्च्युली आता 10वीमध्ये आपल्याला काय बघायचं बरं, तर 10वीमध्ये आपल्याला हे बघायचं आहे की जर इन केस तुमचा चॅप्टर जो आहे, ठीक आहे, तो जो सांख्यिकी चॅप्टर आहे, याच्यामध्ये आपल्याला बघायचं काय, तर याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की इन केस तुम्हाला जर मोठ्या व्हॅल्यू दिल्यात त्यांनी, म्हणजे जसं मी म्हटलं 100 मुलं दिलेत, 50 मुलं दिलेत, त्यांचा डाटा दिलाय तुम्हाला आणि काढायला सांगितलं, तर मग तुम्हाला 10वीचं एक्झाम्पल, 10वीचा फॉर्म्युला वापरता येईल आणि तुम्ही त्याला सोप्या पद्धतीने काढू शकता. लक्षात येते. म्हणजे ॲक्च्युली 10वीला पण मध्ये तुम्ही म्हणता सर 8वी 9वीला झालं, 10वीला काय, तर 10वीला थोडासा डाटा तुम्हाला मोठा दिला जाईल. त्याचे क्वेश्चन्स वगैरे जे आहेत, समजा तुम्हाला सांगितलं जाईल 50 मुलांचं ऑब्झर्वेशन करा, 100 मुलांचं करा. सो इथे तुम्हाला डाटा थोडासा मोठा दिला जाईल. त्या सगळ्यांचं तुम्हाला काय करायचं आहे, त्या सगळ्यांचा तुम्हाला ऑब्झर्वेशन्स करून त्याचं मध्य काढायचं आहे. मग ते तर असं बेरीज करत करत तुम्हाला 100 मुलांचं करायचं म्हटलं तर वेळ लागेल. बरोबर आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला शॉर्टकटमध्ये मध्य या फॉर्म्युल्याचा जे आपल्याला दिलेले 10वीला 3 पद्धती, त्या 3 पैकी कुठली पण वापरायची आणि सोडवायचं. ठीक आहे. सो आता कुठली पण वापरायची म्हणजे काय, तर तसं नाही. तुम्हाला एक्झामला काय केलं जाईल, बोर्डच्या एक्झामचा जर विचार केला तर तुम्हाला क्वेश्चनमध्ये ते विचारतील की असा प्रश्न आहे आणि कोणत्या पद्धतीने सोडवायचा. जसं की सध्या कोणती पद्धत आहे आपल्याकडे, सरळ पद्धत आहे. ठीक आहे. सो क्वेश्चनमध्ये तुम्हाला देतील, जसं 6.1 मध्ये पहिला प्रश्न काय दिला बघा, की एक क्वेश्चन दिला, इयत्ता 10वीच्या 50 विद्यार्थ्यांनी, बघा आता किती विद्यार्थी आहेत बरं, 50. ठीक आहे. रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला तास व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता तुम्हाला दिलेली. पुढे काय सांगितलं, त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य सरळ पद्धतीने काढा. आता इथं कोणत्या पद्धतीने ते सांगितलं. सो बोर्डच्या एक्झामला तुम्हाला दिलं जाईल की कोणत्या पद्धतीने काढायचं, कारण की मध्य काढण्याची एक पद्धत नाहीये. मध्य काढण्याच्या सध्या आपल्याकडे 10वीला 3 पद्धती आहेत. सो 3 पैकी कोणती पण पद्धत वापरावी लागेल आणि काढावं लागेल. लक्षात येते. सो आपल्याला त्यांनी कोणती विचारली त्याच्यानुसारच काढायची. त्यांनी जर विचारली नाही तर तुम्हाला जी वाटते त्यांनी तुम्ही सोडू शकता. लक्षात येते. सो लक्षात ठेवा, पहिल्यांदा तुम्हाला काय दिलं जाईल, असं काहीतरी डाटा दिला जाईल. आता हे काय सांगतं बरं, हे असं सांगतं की 0 आणि 2 या तासामध्ये किती विद्यार्थी अभ्यासासाठी बसले होते बरं, 7 विद्यार्थी. 2 आणि 4 तासाच्या मध्ये किती होते बरं, 18 होते. बरोबर आहे. 4 आणि 6च्या मध्ये किती होते बरं, 12. 6 आणि 8च्या मध्ये किती होते बरं, 10. आणि 8 आणि 10च्या मध्ये किती होते बरं, 3. सो एवढे विद्यार्थी होते. याचा अर्थ काय झाला बरं, याचा अर्थ झाला की हे जे आहे याच्यावरून तुम्हाला विद्यार्थी त्यांनी दिले किती बसले होते. आता त्यांनी ऑलरेडी सांगितलं की टोटल किती विद्यार्थी होते बरं आपल्याकडे, 50. म्हणजे याचा अर्थ याची जी वारंवारता आहे, हे जे आहे ना, याला आपण म्हणतो वारंवारता. आणि याला काय म्हणतात बरं, याला म्हणतात वर्ग. तुम्हाला वर्ग दिले कुठून कुठपर्यंत, वर्ग म्हणजे आपल्या शाळेचा वर्ग नाही. हा वर्ग कोणता आहे की तुम्हाला त्याची रेंज दिलेली आहे कुठून कुठपर्यंत. ठीक आहे. म्हणजे 0 आणि 2च्या मध्ये किती विद्यार्थी बसले, 2 आणि 4 तासाच्या मध्ये किती बसले, 4 आणि 6 तासाच्या मध्ये किती अभ्यासाला बसले. ठीक आहे. सो ते तुम्हाला काय दिलंय, वर्ग दिलाय. तर तुम्हाला बघा, आता वेळ जाऊ नये म्हणून मी ऑलरेडी चार्ट बनवलेला आहे. असा तुम्ही पण चार्ट काय करायचा बघा, बनवायचा आहे. तर चार्टमध्ये काय करायचं, पहिल्यांदा लिहायचं वर्ग, तर जे तुम्हाला दिलेलं असेल ते लिहून काढायचं. त्याच्यानंतर लिहायचं बघा वर्गमध्य, त्याला सिम्बॉल लिहायचं बघा XI. त्याला काय सिम्बॉल लिहायचं, XI. त्याला म्हणायचं वर्गमध्य. आता हे कसं काढायचं मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर बघा तिसऱ्या कॉलममध्ये, ठीक आहे, तिसऱ्या तुम्हाला जो कॉलम दिला त्याच्यामध्ये काय लिहायचं, वारंवारता तुम्हाला दिली जाईल, ती वाली लिहायची. म्हणजे त्यात तेवढ्या वेळेत किती विद्यार्थी बसले, 2 ते 4 तासामध्ये किती बसले, तर ते सगळे आपण इथं लिहून काढले. ठीक आहे. त्याच्यानंतर चौथ्या याच्यामध्ये काय करायचं, चौथ्या याच्यामध्ये करायचं वर्गमध्ये वारंवारता. म्हणजे वर्गमध्ये आणि काय, वारंवारता यांचा गुणाकार करायचा. लक्षात ठेवा, चौथ्यामध्ये काय करायचं, वर्गमध्येचा आणि वारंवारताचा गुणाकार करायचा. म्हणजे लक्षात ठेवा, वारंवारताला FI ने दर्शवतात, वारंवारताला कशाने दर्शवतात, FI ने, आणि वर्गमध्येला कशाने दर्शवतात, XI ने. आता हे का बरं लागतं, तर तुम्हाला जर सरळ पद्धतीने, लक्षात ठेवा, तुम्हाला जर सरळ पद्धतीने
मध्य काढायचं असेल तर त्याचं सूत्र काय असतं? त्याचं सूत्र असं असतं बघा की समेशन, ठीक आहे, त्याचं सूत्र लक्षात ठेवा काय असतं. समेशन म्हणजे काय? बेरीज कुणाची? एफ आयच्या आणि एक्स आयच्या गुणाकाराची भागिले समेशन एफ आय, भागिले काय असतं? समेशन एफ आय. यालाच कॅपिटल एन पण म्हणतात, लक्षात ठेवा. यालाच काय म्हणतात? कॅपिटल एन पण म्हणतात. काय करायचं? समेशन एफ आय एक्स आय भागिले समेशन एफ आय. एफ आय म्हणजे काय? तुमची जी वारंवारता दिली त्याला समेशन एफ आय म्हणणार. आणि एफ आय इंटू एक्स आय म्हणजे एफ आय गुणिले एक्स आय म्हणजे काय बरं? तर हे एफ आय आहे आणि इथं एक्स आय येईल, यांचा गुणाकार तुम्हाला इथं लिहायचा आहे. लक्षात येतंय? एफ आयचा आणि एक्स आयचा गुणाकार तुम्हाला इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या एफ आयचा आणि एक्स आयचा गुणाकार इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या एफ आयचा आणि एक्स आयचा गुणाकार इथे लिहायचा आहे. या सगळ्यांची बेरीज करायची आणि ती सगळी जी बेरीज येईल ती तुम्हाला इथे लिहायची. त्याला तुम्ही काय म्हणणार बरं? एफ आय गुणिले एक्स आय. लक्षात येते? समेशन एफ आय गुणिले एक्स आय म्हणजे काय बरं? तर यांचा जो गुणाकार येईल तुमचा त्या सगळ्यांची बेरीज काय आली ती म्हणजे समेशन एफ आय एक्स आय. आणि समेशन एफ आय म्हणजे काय बरं? तर या सगळ्यांची बेरीज. तर त्यांनी ऑलरेडी आपल्याला दिलं विद्यार्थी संख्या किती होती बरं? 50. तर तुम्ही असं जर याची बेरीज करून बघितली तर तुम्हाला इथे 50 दिसतील. किती दिसतील बघा इथे तुम्हाला? इथे तुम्हाला 50च दिसतील. तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला 50 दिसतील तुम्ही जर यांची बेरीज केली तर. म्हणजे याचा अर्थ यांची वारंवारता सगळी जी आहे ती किती विद्यार्थी आहेत बरं? 50 विद्यार्थी आहेत. आता एफ आय इंटू एक्स आय काय येईल ते बघूया. आता एफ आय म्हणजे तर कळालं सर्वांना. एफ आय म्हणजे काय बरं? वारंवारता. आता एक्स आय म्हणजे काय बरं? तर एक्स आय म्हणजे वर्गमध्ये. आणि ते कसं काढलं जातं? सोपी पद्धत आहे, लक्षात ठेवा. या दोघांची बेरीज करायची, ठीक आहे, आणि त्याला 2नी भाग द्यायचा. किंवा कुणाला कळत नसेल तर काय करायचं? या दोघांच्या मधात कोणती संख्या आहे ती लिहायची. बरोबर मधात. तर बघा 0 आणि 2च्या मधात कोण आहे बरं? बरोबर मधात बघितलं तर 1. याचा अर्थ तुम्ही इथं 1 लिहिणार. लक्षात येतं? बघा 2 आणि 4च्या मध्ये कोण आहे बरं? 3. तर तुम्ही 3 लिहिणार. त्याच्यानंतर 4 आणि 6च्या मध्ये कोण आहे बरं? 5. तर 5 लिहिणार. 6 आणि 8च्या मध्ये कोण आहे बरं? 7. आणि 8 आणि 10च्या मध्ये कोण आहे बरं? 9. तर आपण ह्या संख्या लिहिणार. लक्षात येते? वर्गमध्ये कसं काढायचं? त्यांच्या मधातली संख्या घ्यायची. बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं तर तुमच्या बुकमध्ये दुसरं एक असं पद्धत दिली आहे बघा. काय? की त्या दोघांची बेरीज करणे आणि त्याला 2नी भाग देणे. बघा 0 अधिक 2 किती होईल बरं? 2. 2नी 2ला भाग दिला तर 1 येईल. बघा 0 आणि 2च्या मध्ये वर्गमध्ये किती आलं? 1. आता दुसऱ्याची बघा 2 आणि 4ची बेरीज करा. ठीक आहे, तर किती येईल बघा? 2 आणि 4ची बेरीज केली तर 6 आणि त्याला 2नी भाग द्या. बघा याला जर 2नी भाग दिला तर किती येतो बरं? 3. बघा 3 आली का नाही वर्गमध्ये? बरोबर आहे. सो तुम्ही याने पण सोडू शकता किंवा मी जी मेथड सांगितली तुम्ही त्याने पण ट्राय करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये, आन्सर सेम येणार आहे. आता काय करायचं बघा? त्यांनी काय सांगितलं? एफ आयचा आणि एक्स आयचा गुणाकार. मग बघा एफ आयचा आणि एक्स आयचा गुणाकार म्हणजे 7 गुणिले 1 करायचं. लक्षात येते? काय करायचं? म्हटल्यास मी इथं लिहितो. पुढच्या वेळेस मी लिहिणार नाही, मी डायरेक्ट लिहिल याचं उत्तर गुणाकार काय येतो तो. ठीक आहे. त्याच्यानंतर 3 गुणिले काय करायचं बघा? 18. तो 3 गुणिले 18 किती येतं बरं? 54. बरोबर आहे. आणि ही एक चूक करायची नाही, लक्षात ठेवा. हे जे तुम्ही लिहित आहे, ठीक आहे, हे बरोबर एक जर संख्या आली सिंगल तर सिंगल संख्या खालीच लिहायची, डबल आली तर डबल संख्या खाली. का बरं? कारण तुम्हाला बेरीज करायला सोपं जाणार आहे. लक्षात येते? त्याच्यानंतर बघा 12 गुणिले 5 इथं किती येणार आहे? 5 गुणिले 12 म्हणा किंवा 12 गुणिले 5 म्हणा. ठीक आहे. सो 12 पंचे किती होतील? 60. त्याच्यानंतर बघा 7 गुणिले 10. 7 गुणिले 10 किती येईल बरं? 70. त्याच्यानंतर बघा 9 गुणिले 3. सो 9 गुणिले 3 किती होईल बघा? 9 त्रिक 27. लक्षात येते? सो या सगळ्यांची तुम्हाला समेशन एफ आय एक्स आय सांगितले म्हणजे या सगळ्यांची काय करायची आहे? बेरीज. आणि ती इथं लिहायची किती येते. मग आता याची बेरीज केली तर किती येईल बघा? 7 आणि 7 14. बरोबर आहे. 14 आणि 4 किती होतील बरं? 18. हाताला 1 चेक करा, बरोबर आहे का? ठीक आहे. 5 आणि 1 6. 6 आणि 6 12. बरोबर आहे. 12 आणि 6 किती होतील बघा? इथे 7 आहेत ना, 1 6 इथे देऊन टाका. सो 18 19 20 आणि 21 चेक करा, 218 येईल. त्यांची बेरीज किती येईल बघा? 218. तुम्ही चेक करू शकता. 7 आणि 7 14 आणि 4 18 8 हाताला 1 6 आणि 6 12 आणि 6 18 18 आणि 3 21. ठीक आहे. सो त्यांचं समेशन एफ आय एक्स आय किती आलं बरं? 218. आता तुम्हाला फक्त इथं सूत्रामध्ये ठेवून द्यायचं आणि लक्षात ठेवा त्याला एक्स बारनी दर्शवतात. तुम्हाला जे मध्य काढायचं त्या मध्यला कशाने दर्शवतात? एक्स बारनी. मग आता मला सांगा समेशन एफ आय एक्स आयचा गुणाकार तो किती आला बरं? सगळ्यांची बेरीज करून 218 आला. आणि समेशन एफ आय किती आलं बरं आपल्याकडे? 50 आलं. बघा आलं का? आता जर तुम्ही याच्यातला 1 0 कमी केला ना तर तुम्ही 1 पॉईंट काय करू शकता? मागे जाऊ शकता. 1 पॉईंट काय करायचा? मागे जायचा. आता 5 ने याला भाग दिला तर कितीचा भाग जाईल बघा?
जर तुम्ही याला 5 ने भाग दिला ना तर कितीचा भाग जातो बघा, 5 चोक 20, बरोबर आहे. सो किती उरल बरं, 1 उरल. इकडे गेल्यानंतर किती होतील बरं, 18. सो भाग जाणार नाही 1 ला म्हणून पॉईंट द्या. ठीक आहे. सो 5 त्रिक किती होतील 15, परत किती उरतील बघा, 15 म्हणजे 18 होते, बरोबर आहे. 3 शून्य द्या. सो 5 × 30 म्हणजे किती उत्तर यायला पाहिजे, 4.36. लक्षात येते कसं काढायचंय. सो फक्त लक्षात ठेवा की सरळ पद्धतीमध्ये फक्त हे फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे, FI भागिले FI. तर तुमच्याकडे काय काय बरं, तुमच्याकडे FI असेल, वारंवारता असेल, तुम्हाला XI काढायचा. XI कसा काढायचा, एक तर या दोघांची बेरीज करा, त्याला 2 नी भाग द्या, या दोघांची बेरीज करा, त्याला 2 नी भाग द्या. तसं कळत नसेल तर दुसरी मेथड काय सांगितली, या दोघांच्या मधात कोणती संख्या आहे, बरोबर मधात लक्षात ठेवा, ती संख्या घ्यायची. या दोघांच्या मधात बरोबर मध्यभागा पाहिजे. ठीक आहे. सो ती संख्या घ्यायची, तसं काढा. नंतर यांचा गुणाकार इथे लिहा, यांचा गुणाकार इथे लिहा, यांचा गुणाकार इथे लिहा. ठीक आहे. हे सगळे गुणाकार केल्यानंतर या सगळ्यांची बेरीज करा, त्याला तुम्ही काय म्हणणार, समेशन FI XI. आणि या सगळ्यांची बेरीज केली तर तुम्ही त्याला काय म्हणणार, समेशन FI. लक्षात ठेवा वारंवारताला FI ने दर्शवतात. ठीक आहे. आणि या सगळ्यांची बेरीज केली ती इथं सूत्रामध्ये ठेवून द्या, त्याला सोडवा, फक्त एवढंच उत्तर काढायचंय तुम्हाला. सो हे तुमचं येईल काय, हे तुमचं यायला पाहिजे सरळ पद्धतीने काढलेलं मध्य. लक्षात येते, सरळ पद्धतीने काढलेला मध्य. आणि मध्यला कशाने दर्शवतात, X बारनी. लक्षात ठेवा X बारनी दर्शवतात. लक्षात आलं कसं काढलं ते. सो हा होता तुमचा पहिला प्रश्न. आता आपण जाऊया बघा, आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे नाही जाणार, आता आपण कितव्या प्रश्नाकडे जाऊया, तिसऱ्या. आता तिसऱ्या प्रश्नाकडे का बरं, दुसऱ्या का नाही गेलो, कारण की तिसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला काय सांगितलं बघा, त्यांनी सरळ पद्धतीने काढा. आणि दुसऱ्या प्रश्नामध्ये काय सांगितलं बघा, दुसऱ्या प्रश्नामध्ये तुम्हाला गृहीत मध्य पद्धतीने सोडवायचं. बघा इथे वाटल्यास कुठेतरी असेल, हा तर दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलं बघा, गृहीत मध्य पद्धतीने. मग आता अजून आपण गृहीत मध्य बघितली नाहीये. सो याचा अर्थ आपल्याला काय करावं लागेल बरं, आपल्याला जी पद्धत बघितली त्याचेच गणित सोडून बघावं लागेल. सो आपण ट्राय करूया की सरळ पद्धतीने काढायचं. लक्षात येते. मग आता पहिल्यांदा तुम्हाला परत क्वेश्चन दिलाय बघा, की एका दिवशी दूध विक्री केंद्रातून 50 ग्राहकांना वितरित केलेल्या दुधांची वारंवारता सारणी दिलेली आहे. म्हणजे किती आहेत बरं, विक्री केंद्रावरून किती ग्राहकांना बरं, 50 ग्राहकांना. बघा यांची बेरीज जर केली तर 50 ग्राहक येतात का, ग्राहकांची संख्या दिली. म्हणजे याचा अर्थ 1 ते 2 जे दिलेले तुम्हाला लिटर दूध ते 17 लोकांनी दिले. 2 ते 3 किती दिलंय, 13 लोकांनी. 3 ते 4 लिटर 10 लोकांनी. 4 ते 5 7 लोकांनी. लक्षात येते. सो हे लिटर मध्ये दिलंय तुम्हाला. आता आपल्याला काय करायचंय, त्याचं वर्ग मध्ये. लक्षात ठेवा चार्ट मी रेडीमेड बनवलाय, तुम्ही बनवा. काय काय लागणार आहे बघा, वर्ग लागेल, वर्ग मध्ये लागेल, बरोबर आहे, वारंवारता लागेल, आणि वर्ग मध्ये आणि वारंवारताचा गुणाकार लागेल. बरोबर आहे, वर्ग मध्ये आणि वारंवारताचा काय लागेल बरं, आपल्याला गुणाकार लागेल. सो आता आपण ट्राय करू. ठीक आहे. चला आता बघा, वर्ग मध्ये काढायचं तर या दोघांच्या मधातली संख्या काढायची. तसं कळत नसेल तर मी काय म्हटलं बरं, पहिल्या आणि दुसऱ्या संख्येची बेरीज करा, त्याला काय करा, 2 नी भाग द्या. बघा 1 + 2 केलं, यांची बेरीज येईल 3. बरोबर आहे. याला 2 नी जर भाग दिला त्यांचा भागाकार किती येईल बरं, 1.5. बरोबर आहे. 3 ला जर 2 नी भागितलं तर किती येईल, 1.5. आणि तुम्ही जर असं जरी बघितलं तर 1 आणि 2च्या मधात जी संख्या आहे ती किती आहे बरं, 1.5च आहे. बघा तुम्ही शाळेमध्ये बघितलं असेल बघा, की इथे किती असेल, 0, इथं 1 आहे, इथं 2 आहे. तर यांच्या मधात कोण असतं, 1.5. 1 आणि 2च्या मध्ये कोण येईल, 1.5. बरोबर आहे. 2 आणि 3च्या मध्ये कोण येईल बरं, 2.5. बघा 2 आणि 3च्या मध्ये कोण येतं, तुम्ही जर याला बघितलं तर 2 आणि 3च्या मध्ये कोण असतं, 2.5. तसं कळत नसेल तर यांची बेरीज करा. ठीक आहे. त्याला 2 नी भाग द्या. बघा येतं का तुमचं तेवढं. तुम्ही कोणत्याही पद्धतीने सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 3 आणि 4च्या मध्ये कोण येईल बरं, 3.5. 4 आणि 5च्या मध्ये कोण येईल बरं, 4.5. बरोबर आहे. आणि 5 आणि 6च्या मध्ये कोण येईल बरं, 5.5. बघा येतील का एवढे. बरोबर आहे. सो हे तुमचं कोण झालं, वर्गमध्ये XI का आलं, कशावरून काढायचं, लक्षात ठेवा. XI जे काढायचे ते वर्ग जो दिलाय त्या वर्गच्या मधातली जी संख्या आहे ती घ्या, नाही तर त्यांची बेरीज करून 2 नी भाग द्या. जे येणारे आन्सर आहे ते म्हणजे तुमचं वर्गमध्ये. आणि वारंवारता, तर वारंवारता तुम्हाला दिली जाईल, प्रत्येक वेळेस वारंवारता दिलेली असते, आपल्याला काढायची गरज नसते. सो वारंवारता जी दिली आपण ती लिहिली. ठीक आहे. यांची जर बेरीज केली तर ऑलरेडी आपल्याला दिलेली आहे. जर तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही बेरीज करून बघा सगळ्यांची, 50 येते का. ठीक आहे. आणि जर लक्षात आलं तर तुम्ही डायरेक्ट 50 पण लिहू शकता. त्यांनी दिले ना की ग्राहक संख्या किती आहे आपल्याकडे, ग्राहक संख्या सगळी किती आहे, टोटल 50 आहे. आता काय काढायचं बरं, वर्गमध्ये आणि वारंवारताचा गुणाकार. म्हणजे कुणाकुणाचा बरं, FIचा आणि XIचा गुणाकार काढायचा आहे. लक्षात येते कुणाचा काढायचा आहे, FIचा आणि XIचा.
आता इथं थोडंसं तुम्हाला प्रॉब्लेम येईल. सो ज्यांना कळत नाही त्यांनी काय करा, इथं तुम्ही गुणाकार असा साधा लिहून बघू शकता. 17 गुणिले किती 15 करा अगोदर. तुम्ही म्हणसाल सर 1.5 आहे, बरोबर आहे. इथं किती आहे बघा, 1.5 गुणिले 17 आहे. तर तुम्ही 1.5 लिहू नका, सध्या 15 लिहा आणि मग काय करा, 1 तुम्ही डावीकडे या, तसंही जमतं उजवीकडून. आणि कुणाला जर कळत नसेल तर तुम्ही तुमचं लिहू शकता 1.5. कळत असेल तर सध्या दशांश लिहू नका, नंतर तुम्ही त्याला काय करू शकता, पाठीमागे घेऊ शकता. ठीक आहे. सो काय येईल बघा, इथं 5 7 35, बरोबर आहे. हा 4 3, 5 1 5, 5 आणि 3 किती होतील बरं, 8, बरोबर आहे. त्याच्यानंतर प्लस, आता 1 नी याला गुणा तर 7 आणि 1 नी 1 ला गुणा तर 1 येईल, बरोबर आहे. म्हणजे 5 8 आणि 7 किती होतील बरं, 15. हा चाला 1 म्हणजे किती आलं बरं, 25 आणि 5. आता बघा 1 इकडे आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ तुमचा इथं दशांश आहे ना, मग तुम्हाला 1 पाठीमागे यायचं, म्हणजे किती यायला पाहिजे बरं, त्याचं उत्तर 25.5, बरोबर आहे. त्याचं उत्तर किती यायला पाहिजे बघा, 25.5. लक्षात आलं कसं काढलं. सो तुम्हाला जर डायरेक्ट येत असेल तर डायरेक्ट लिहा, डायरेक्ट येत नसेल तर तुम्हाला असं एक एक सगळं सोडवावं लागेल. ठीक आहे. जसं आता कोण आहे याच्या जागी, आता याच्या जागी बघा आपल्याकडे 13 आणि सध्या कोण आहे बघा आपल्याकडे 13 आणि त्याला गुणिले किती बघा 2.5 आहे. तर तुम्ही दशांशचा विचार केला तरी चालतं, सध्या नाही केला तरी नंतर केला तरी चालतं. आता काय येईल बघा, इथं 5 आणि 3चा गुणाकार केला तर 5 3 किती होतील 15, हाताला 1, 5 1 5 आणि 1 6, बरोबर आहे. अधिक 2 3 किती होतील 6 आणि परत 2 1 2 म्हणजे किती येईल बरं, 5 6 6 12 2, हाताला 1 म्हणजे किती आलं बरं, 325. आता एक पाठीमागे यायचा पॉईंट म्हणजे किती येईल बरं, 32.5, बरोबर आहे. सो इथे यायला पाहिजे 32.5. बघा इथे का कुणाकुणाचा बरं, 2.5चा आणि 13चा गुणाकार केला तर. ओके, चेक करा एवढे येते का. आता यांचा गुणाकार करा 3.5चा, ठीक आहे, आणि 10चा, तर इथे तुम्हाला पण येईल 3.5चा आणि 10चा केला तर 0 फक्त एक पॉईंट पुढे करायचा म्हणजे किती येईल बरं, इथे यायला पाहिजे 35. बघा इथे का, ठीक आहे. त्याच्यानंतर 4.5चा आणि 7चा करा. ठीक आहे. सो 7नी जर गुणलं तर इथे मला वाटतं इथं 3 आहे, चेक करा एकदा. हा जो पार्ट आहे ना, इथं किती बरं, इथं 7 नाहीये, इथं किती आहे 3 आहे. लक्षात ठेवा इथं 3 दिलेलं आहे ना, आपण 7 लिहिले. आता बघा 7 5 किती होतील 35, बरोबर आहे. 4.5चा आणि 7चा गुणाकार केला तर 7 5 35 होतील. हा 4 3 7 चौक 28, बरोबर आहे. 28 आणि 3 किती होतील बघा 31 आणि 1 पाठीमागे यायचं. आता 3नी 5ला गुणा तर 3 5 किती होतील बघा, 5.5 गुणिले किती 3, सो 3 5 15, हा चाला 1 परत 3 5 15 आणि 1 16. चेक करा, लक्षात येते. आता या सगळ्यांची काय करायची बरं, बेरीज करायची. सगळ्यात अगोदर काय केलं, FI चा गुणाकार केला, मग आता या सगळ्यांची बेरीज करायची. किती येईल बघा, 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20, बरोबर आहे. सो 0 हाचे किती येतील बरं, 2 येतील. चेक करा. त्याच्यानंतर 5 आणि 2 7 8 9, बरोबर आहे, आणि 1 10, 10 आणि 5 किती होतील 15 आणि इथले 5 द्या किती होतील बरं 20 आणि 1 21, परत हातचा आला 2, बरोबर आहे. सो किती होईल बघा, 2 आणि 2 4, 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14, सो 141 यायला पाहिजे. चेक करा. एक पॉईंट मागं द्यावा लागेल ना, कारण की 1 पाठीमागे. सो पॉईंट नंतर पॉईंट यांची बेरीज केली तर 20 आली. 0 हातच्या आले 2, यांची बेरीज केली तर किती येते बघा, 5 आणि 2 7, 7 आणि 2 किती होतील बघा 9, 9 आणि 5 किती होतील 14, 15, 15 आणि 6 किती होतील बघा 21, सो हातच्या आले 2, परत त्यांची बेरीज केली तर किती आली 14. चेक करा. 3 1 3 3 2 7 3 3 1 9 3 चौक 12 13 14. ओके, बरोबर आहे. सो 141 आलं. म्हणजे याचा अर्थ काय झालं बरं, आता तुमच्याकडे सूत्र आहे सगळे, बरोबर आहे. आता आपल्याकडे सूत्र आहे ना, सूत्र काय बघा, एक्स बार बरोबर समेशन FI XI चा गुणाकार भागिले समेशन FI. बघा सूत्र आहे का. सो समेशन FI XI चा गुणाकार किती आला बरं आपल्याकडे, 141 भागिले समेशन FI किती आलं बरं 50. बघा आलंय का, ठीक आहे. सो 1 0 जर तुम्ही कमी केला तर 1 पॉईंट काय होईल बरं, मागे येईल, म्हणजे किती लिहावं लागेल 14.1. त्याने भाग द्यायची गरज नसते, 1 पॉईंट मागे येतो, बरोबर आहे. हे अगोदर पण आपण बघितलेले. आता 5ने याला भाग दिला तर काय होईल बरं, 14ला दिला तर 5 2 10, किती होतील उरतील बरं 4. आता 4ला भाग जात नाही म्हणून पॉईंट द्या, इकडे गेल्यावर किती होतील 41 आणि 5 8 40, बरोबर आहे. परत 1 उरल, परत 0 द्या, सो 5 2 10, म्हणजे त्याचं उत्तर एवढं यायला पाहिजे. लक्षात येते. सो तुम्हाला सरळ पद्धतीने अशा प्रकारे गणित सोडवायचे. या सराव संचमध्ये
जे मध्य काढायचे, मध्य काढण्याची जी पहिली पद्धत आहे ती आहे सरळ पद्धत आणि आज आपण ती बघितलेली आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये हे पहिले दोनच प्रश्न आहेत, लक्षात ठेवा सरळ पद्धतीमध्ये, आणि दोन प्रश्न, पहिला आणि तिसराच प्रश्न आहे. दुसरा प्रश्न सरळ पद्धतीने काढायचा नाहीये, त्याला वेगळी पद्धत आहे. सो त्या पद्धतीने आपण बघणार आहोत, ते त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. सध्या त्याने काढायची गरज नाही आपल्याला. ठीक आहे. सो आता आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करायचं लक्षात ठेवा, की गृहीत मध्य पद्धत आणि त्याच्या पुढची जी पद्धत आहे ती आपल्याला संपून टाकायची. ठीक आहे. मध्य काढण्याचे 3 पद्धती आहे, त्याच्यातली आपण एक पद्धत आज बघितली, त्याला म्हणतात सरळ पद्धतीने मध्य काढणे. त्याच्यामध्ये प्रश्न पहिला आणि तिसरा बघितलाय. ठीक आहे. अजून दुसरा, चौथा, पाचवा आणि 6वा प्रश्न आपला बाकी आहे. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते 4ही प्रश्न संपून टाकूया. ओके. सो भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. काही डाऊट असेल काय असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता, आपण त्याला दुरुस्त करायचा किंवा तुम्हाला काही सांगण्याचा वगैरे आपण प्रयत्न करू. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू. धन्यवाद.